हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर. आपल्याला अशी झटपट मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी. तेल गरम झाले, मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. कढीपत्ता पण छान परतल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण बारीक मी चिरून घेतलेला. तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा चिरून पण टाकू शकता. इथे मिरच्या टाकल्यात बघा, बारीक चिरून एकदम. आता हे तेलावर चांगलं आपल्याला लसूण आणि मिरची परतून घ्यायची अशा पद्धतीने. छान परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचा मी एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला. कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने पिठलं झुणका म्हणा पिठलं म्हणा करून पहा. खूप झटपट होणारी रेसिपी आणि खायला एवढी टेस्टी लागते ही रेसिपी. गरम गरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर कांदा आपला छान परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यात थोडी कोथिंबीर वरून टाकून घेतलेली आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, बेसन हटून बेसन पण करतात आणि असं पण करतात. हटून बेसन पण खूप छान होतं आणि अशा पद्धतीने केलं ते पण चांगलं लागतं. तर इथे एक चमचा मी हळद टाकून घेतली बघा. हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. आणि त्यानंतर इथे बेसन पीठ बघा मी वाटीमध्ये खलून घेतलं होतं ते टाकून दिलेलं आहे आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि जेवढं बेसन आपल्याला बनवायचे घट्ट पातळ तेवढं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. पाणी टाकून झाल्याच्या नंतर बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचे. खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे. घाई गडबडीत ही तुम्ही आरामशीर बनवू शकता, एवढी झटपट होती. चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा बेसन वर खाली करून घ्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचे. वरून थोडी कोथिंबीर आपण टाकूया. कोथिंबीर टाकून झाल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण तुम्ही वाटून घालू शकता. इथे मी वाटून नाही घातले, चिरून टाकलेले आहेत, पण तुम्ही वाटून पण टाकू शकता. ते छान बेसन बघा उकळी आलेली आहे बेसनाला. तर बेसन आपण मध्ये आधी असं सारखं हलवीत राहायचं, म्हणजे कसं खाली लागत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही रेसिपी करणार का? अशा पद्धतीने बेसन करून बघणार का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुणाला कुणाला ही रेसिपी आवडली ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पाहू शकता, लय घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम आपलं बेसन हे मस्त असं झालेलं आहे. तर आपल्याला 1-2 मिनटं हे असं मिक्स करून घ्यायचे. आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून बेसन वर खाली करून घ्यायचे बघा. पाहू शकता मस्त असं आपलं हे झुणका म्हणा बेसन पिठलं म्हणा हे झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला काढून दाखवते एका वाटीमध्ये.
तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली झुणक्याची पिठल्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. असेच व्हिडिओ माझे पाहत जा. लहान असतात छोटे छोटे. संपूर्ण व्हिडिओ पहा. पुन्हा येईन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय.